प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी थेट दवाखान्यातील लोखंडी पलंग, कपाट, खुर्चीसह मोठ्या प्रमाणात जुने झालेले सामान भंगारवाल्यांना बोलावून 20 रुपये किलोनुसार सर्व सामान विक्री करत होते। मोठ्या प्रमाणात सर्व सामान 2 ते 3 टेम्पोमध्ये भरण्यास सुरुवात चालू होती। तितक्यात तेथून जात असलेले भारताचा मार्क्सवादी लेलनवादी लाल बावटा पक्षाचे कार्यकर्ते कॉम्रेड प्रदीप सपाटे, गणेश सपाटे आणि इतर कार्यकर्त्यांनी डॉक्टर कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ शूट करत त्यांना जाब विचारला, हे सामान सरकारी असून तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याने हे सामान भंगारवाल्यांना विकतात? कोणत्या प्रकारचे ठराव मंजुरी नसताना सुद्धा बेकायदेशीर विक्री करत असलेल्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली। स्वतःचे चेहरे लपवण्यास सुरुवात केली। ह्या प्रकरणाची खबर उपस्थित कार्यकर्त्यांकडून कॉम्रेड शेरू वाघ यांना देण्यात आली। शेरू वाघ यांनी थेट डहाणू गट विकास अधिकारी यांना संपर्क करून संपूर्ण प्रकार सांगितला असता गट विकास अधिकारी यांनी भरलेल्या गाडीतून संपूर्ण सामान उतरवून जागीच ठेवण्याचे आदेश दिले असता आता सर्व सामान पुन्हा जागीच ठेवण्यात आले आहे। आता ह्या संदर्भात कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी लाल बावटा पक्षाकडून जोर धरत आहे। जर गुन्हा दाखल झाला नाही तर येत्या काही दिवसात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। शासनाच्या पगारावर जर भागत नसेल आणि अशा प्रकारे शासकीय सामान भंगारात विकून खाण्याची वेळ आली असेल तर आम्ही नक्की जनतेतून भीक मागो आंदोलन करून भीक गोळा करून शासनाला देऊ असा इशारा कॉम्रेड शेरू वाघ यांनी दिला आहे। त्याचबरोबर ज्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणण्याचे धाडस केले आहे त्यांचा सत्कार पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड आदेश बनसोडे यांच्या हस्ते करण्याचा निर्णय तालुकासह सचिव कॉम्रेड सुभाष लहांगे यांनी घेतला आहे। ते सामान विकायला कोणी काढले? कोणतं? हे आपण आता निर्लेखांचं दिलं ते जिल्हा परिषदने त्यानंतर तुम्ही भंगारचा विचारता ते भंगार म्हणून आमचं 20 रुपये किलो विकलं असं बोलते। म्हणजे विकायला काढले सांग? विकायलाच त्यांनाच द्यायचं आहे ना निर्लेखांचं सामान, दुसरं कोणाला देणार? म्हणजे तुम्ही पण तिकडनंच आलेत का घेण्यासाठी? नाही ते प्रॉपर आहेत, स्थानिक आहेत, यांना काय गैरसमज होतोय। सामान काय ते वेगळ्या कामासाठी विकतो, त्यांना नीट समजून सांगा हे कोणत्याच बेसवर आपण विकायला पवारांना सांगा ना, त्यांना गैरसमज होतोय। ते आम्हाला बोललं कसं काय ते सांग? काय करतो रे? काय नाही सामान विका कोणा सांगला? विकायचा नाही, शासनाने हे आलेलं आहे, कोण याचा लिलाव करायचा असतो। माझा कशाला फोटो काढतो? फोटो कशाला? विकायचा सामान ना? विकायचा म्हणजे अरे 20 रुपये काय हे पैसे शासनाला जमा होणार, शासकीय खात्यात जमा होणार। बरोबर ना तुमचं? बरोबर।